हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दिस युट्यूब चॅनल. माझं नाव शुभम आणि आजपासून आपण फिजिक्सची आपली लेक्चर सिरीज चालू करतोय. तर या सिरीज मध्ये मी तुम्हाला बेसिक्स टू ऍडव्हान्स पर्यंत नेणार आहे आणि ह्या सिरीज मधून तुम्हाला काय काय फायदा होणार आहे पहिल्यांदा ऐकून घ्या. जर तुम्ही आज ही व्हिडिओ बघितलीत तर पहिल्यांदा एक म्हणजे आपण दोन मुलांना कन्सिडर करून चालूया की फर्स्ट ज्या मुलांचा हा चॅप्टर आधीच कंप्लीट झालाय त्या मुलांसाठी एक रिव्हिजन व्हिडिओ होणार आहे. कशाची? युनिट्स अँड मेजरमेंटची. ज्यांनी हा चॅप्टर एकदा पण वाचला नाही त्यांच्यासाठी ही व्हिडिओ बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत जर तुम्ही बघितलीत. आता आपण ही पहिली व्हिडिओ बेसिक असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सगळं बेसिक सांगणार आहे की युनिट्स म्हणजे काय असतात, मेजरमेंट म्हणजे काय असतं आणि ज्यावेळी आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊ त्यावेळी तुम्ही एबल असाल की तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट प्लस प्रॉब्लेम्स प्लस आन्सर्स, क्वेश्चनचे आन्सर्स देता येतील. सेकंड थिंग, तुम्ही ह्या बेसिक ज्या तुम्ही नोट्स बनवणार आहात तुमच्या नोटबुक मध्ये त्याबरोबरीला तुमचं बुक तुमच्या बरोबर असला पाहिजे, टेक्स्ट बुक. आफ्टर दॅट तुमच्या ह्या नोट्स तुमच्या सीईटी एक्झाम साठी आणि जेई साठी खूप युजफुल असतील. ओके, सो यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल युनिट्स अँड मेजरमेंट आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. राईट, सो युनिट्स अँड मेजरमेंट. आता तुम्हाला जर एक गोष्ट मी विचारली की तुम्ही एखाद्या दुकानावरती गेलात आणि एखादी गोष्ट प्रॉक्युर म्हणजे खरेदी करायला गेलात तर त्यावेळी सपोज तुम्ही 1 किलो साखर मागितली तर 1 kg साखर म्हणजे 1 किलो kg. ओके, तर 1 kg इन दिस 1 इज अँड व्हॉट इज मीन बाय दिस kg. तर ह्यामध्येच पूर्ण या चॅप्टरचा सार लपलेला आहे. राईट, आता मी तुम्हाला सगळं कॉन्सेप्ट सांगायच्या आधी एक गोष्ट सांगून ठेवतो की हा यू आहे, सॉरी हा एन आहे आणि हा यू आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हा एन आहे आणि हा यू आहे. राईट, आता ज्यावेळी आपण फिजिक्सचा विचार करतो, कुणाचा विचार करतो? हा चॅप्टर कुठला आहे? फिजिक्सचा चॅप्टर आहे. तर ज्यावेळी आपण फिजिक्सचा विचार करतो, ज्यावेळी आपण फिजिक्सचा स्टडी करायचा विचार करतो तर तो फिजिक्सचा स्टडी पूर्णपणे कशावर अवलंबून असतो? तर मेजरमेंटवर अवलंबून असतो. आता मेजरमेंट कुणाचं नक्की? मेजरमेंट फिजिकल क्वांटिटीजचं. आता फिजिकल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत? तर फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर लेंथ आहे, त्याच्यानंतर तुमचं स्पीड आहे, नंतर टाइम आहे, टेम्परेचर आहे. तर ह्या तुमच्या फिजिकल क्वांटिटीज झाल्या. आता तुम्ही म्हणता हा एवढा कशाला सांगतोय? तर याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट लपली आहे की टेम्परेचर, बॉइलिंग पॉइंट काय आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? तर तुम्ही मला सांगता 100 डिग्री सेल्सिअस. आफ्टर दॅट मी तुम्हाला जर विचारलं की तुमच्या मित्राचं घर हे तुमच्या घरापासून किती मीटर लांब आहे, तर कोण सांगेल मला 500 मीटर लांब आहे, कोण सांगेल मला 200 मीटर लांब आहे. तर तुम्ही मला असं मीटर, त्यानंतर तुम्ही मला डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन, फॅरेनहाइट, त्यानंतर मी तुम्हाला जर अजून विचारलं, एक एक्झाम्पल अजून विचारला की आपला जो सनसेट आणि सनराईज असतो त्यामध्ये जे 24 आवर्स असतात, एव्हरीवेअर इज अ फिजिक्स, एव्हरीवेअर इज अ मॅथमॅटिक्स. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा एन आणि हा यू आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कायम. तर हा आपला काय असणार आहे? हा एन असणार आहे, हा यू असणार आहे, ह्याच्यामध्ये हा यू असणार आहे, ह्याच्यामध्ये हा यू असणार आहे. तर कॉन्सेप्ट अशी आपली, मला बोललेलं एन लक्षात ठेवा आणि यू लक्षात ठेवा. तर ऑलवेज फिजिकल क्वांटिटी ज्या असतात, फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू एन इंटू यू. मी जर तुम्हाला म्हटलं की दुकानावरती जा आणि 1 kg साखर घेऊन या, 1 kg शुगर घेऊन या, तर त्या टाइम तुमचा जो एन आहे तो तुमचा 1 असणार आहे. एन इज फॉर द मॅग्निट्यूड आणि यू इज फॉर द युनिट. मीन्स मॅग्निट्यूड काय आहे? 1 आहे, बट युनिट काय आहे? केजी आहे. आता ज्यावेळी आपण दुकानावरती जातो त्यावेळी आपल्याला एक बॅलन्स बघायला मिळतो, एक तागडी बघायला मिळते. त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो? इंग्लिशमध्ये बॅलन्स म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला तागडी, काटा असं काहीतरी म्हणतो. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड इथे वेट असतो आणि इथे आपली साखर किंवा काहीतरी असते. राईट, मला सांगायचं एवढंच की जे इंटरनॅशनली ऍक्सेप्ट, म्हणजे तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये जर गेलात आणि 1 किलो साखर मागवली तर त्यावेळी तो थोडी त्यांनी स्वतः बनवलेल्या वजन मध्ये साखर देईल. तो काय करेल? एक वजन त्याच्याकडे स्टँडर्ड असतो, तो ह्याच्यात ठेवेल आणि सेकंड थिंग आपल्याला जी पाहिजे ती या गोष्टीत टाकेल आणि जोपर्यंत एकमेकांना बॅलन्स होत नाही
तोपर्यंत तो ती वस्तू टाकत राहील. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं त्याच्यामध्ये की अ मेजरमेंट ऑलवेज इन्व्हॉल्व्स कंपॅरिझन बिटवीन द स्टँडर्ड. मीन्स स्टँडर्ड काय आहे आपला, स्टँडर्ड मेजर काय आहे इथे, हा वजन. स्टँडर्ड मेजर काय आहे आपला, हा वजन आहे, वेट आहे, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आपण कम्पेअर करतोय आपली शुगर. आणि ज्यावेळी कंपॅरिझन बरोबर येईल त्यावेळी आपण काय म्हणतो की बाबा ही घे 1 किलो साखर आणि मला 40 रुपये दे, राईट. तर ह्यामध्ये आपल्याला एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे की आपली फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू एन इंटू यू असणार आहे ऑलवेज. कुठची पण फिजिकल क्वांटिटी घ्या, टेम्परेचर घ्या, प्रेशर घ्या, स्पीड घ्या, आपली इथे तुम्हाला मॅग्निट्यूड दिसणार पहिल्यांदा, नंतर त्याच्या मागे त्याचा युनिट असणार आहे. ओके. आता युनिट म्हणजे काय, मला तुम्ही मागापासून मी तुम्हाला युनिट असं म्हणतो, तर युनिट म्हणजे काय. आता एक्झॅक्टली हा जो आपला स्टँडर्ड मेजरिंग आहे, स्टँडर्ड जो आपला मेजरमेंट आहे काय आहे, ह्याच्यामध्ये शुगर मध्ये आपलं स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे, केजी आहे. ह्याच्यामध्ये आपलं स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे, मीटर आहे. ह्याच्यामध्ये आपलं स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे, सपोज सेकंड आपण धरतोय, ह्याच्यामध्ये आपण आवर्स धरतोय. ओके, आवर्स आहे ह्याच्यामध्ये. तर स्टँडर्ड मेजरमेंट इज युअर unit. Always remember standard measurement in this formula N is stand for magnitude, U is stand for unit, and in this example if you are comparing our thing, means our requirement sugar with the standard weight, in this case standard weight is your standard measurement, and your standard measurement is unit. Always remember standard measurement is युनिट. म्हणजे जो तागडीत ठेवलेला काटा असतो 1 केजी वाला असतो, हाफ केजी वाला असतो, तर केजी इज युअर युनिट. ऑलवेज रिमेंबर. तुमचं घर आणि तुमच्या मित्राचं घर ह्याच्यामधला जो अंतर आहे हा 200 मीटरचा आहे. तर हा मीटर काय झाला, युनिट झाला. आणि 200 काय झाला, तुमची मॅग्निट्यूड झाली, राईट. ही कॉन्सेप्ट आतापर्यंत क्लिअर आहे. एवढं जर तुम्ही क्लिअर करू शकलात तर ह्यापुढे तुमच्या फिजिक्सच्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. ह्यापुढे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये काय नोट करून ठेवायचं आहे की हा फॉर्म्युला आणि ह्या फॉर्म्युला बरोबर मला सांगा केजी फॉर, आता आपण जे स्टँडर्ड बघितले. ओके सर, मास साठी आपण काय बघतोय, केजी आपला युनिट आहे, स्टँडर्ड मेजरमेंट केजी आहे. त्याच्यानंतर आपण टाइम साठी स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे, जो फिजिक्स मध्ये आपण स्टँडर्ड जे युज करतो ना त्यांना क्वेश्चन नाही करायचा कधीच, की बाबा मी म्हटलं ना की हे स्टँडर्ड आहे की स्टँडर्डच आहे. आपण क्वेश्चन करून आपण काय फिजिक्स, आपलं एम काय आहे, आपल्याला स्कोअर करायचा आहे, चांगला कॉलेज मिळवायचा, IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, हा आपला एक फायनल एम असला पाहिजे. सो स्टँडर्ड मी जेव्हा म्हणेन त्यावेळी टाइमचं स्टँडर्ड युनिट काय असणार आहे, सेकंड असणार आहे. काय असणार आहे, सेकंड असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर लेंथ मध्ये बघितलं तर लेंथ आपण कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो, राईट. तर मीटर इज द स्टँडर्ड युनिट ऑफ द लेंथ. आफ्टर दॅट तुमचा हा फॉर्म्युला आणि ह्या कॉन्सेप्ट एकदा तुमच्या मनात बसल्या की ह्याच्या पुढच्या जेवढे मी तुम्हाला काय काय गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जातील, राईट. आता एक दुसरा चॅप्टर आपला, मी आज फर्स्ट पेज चॅप्टरचा आणि सेकंड पेज कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. आफ्टर दॅट हे सगळं समजल्याच्या नंतर तुम्ही म्हणत असाल हा परत एकच गोष्ट बोलतोय, पण ह्याच्यावर मी एम्फसाइज का करतोय, कारण ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. जर बेसिक आपलं फाउंडेशन क्लिअर असेल किंवा फाउंडेशन आपला स्ट्रॉंग असेल तर आपल्याला त्याच्यावरती बिल्डिंग उभी करायला खूप सोपं पडतं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, अशाच प्रकारचे जर सिरीज हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, बरोबर. आता दुसरी कॉन्सेप्ट काय आपली, की एक एक्झाम्पल देतो ते कॉन्सेप्ट सांगायच्या आधी, की आपल्या घरामध्ये आपले पॅरेंट्स असतात आणि आपण मुलं असतो, किंवा आपण मुलं कायम आपल्या पॅरेंट्स वरती डिपेंडंट असतो. डिपेंडंट असतो म्हणजे त्यांच्यावरती आपण अवलंबून असतो, राईट. आता ही कॉन्सेप्ट फक्त अवलंबून असण्याची लक्षात ठेवा. ज्या वेळी आपली फिजिकल क्वांटिटी आपण बघणार आहे, ती क्वांटिटी कुणावर तरी डिपेंड असेल, तर ती क्वांटिटी जी डिपेंड असेल ना, ती क्वांटिटी ही तुमची काय असणार आहे, डिरायव्ड क्वांटिटी असणार आहे. कुठली क्वांटिटी असणार आहे, डिरायव्ड क्वांटिटी असणार आहे, बरोबर. डिरायव्ड क्वांटिटी असणार आहे. आणि जी क्वांटिटी स्वतः एवढी स्ट्रॉंग आहे की तिला कुणाचीच गरज नाही आहे. म्हणजे आपले पॅरेंट्स कसे आपले स्ट्रॉंग असतात, त्यांना कोणाची गरज असते का, पण आपल्याला त्यांची गरज आहे ना,
बरोबर आहे. सो ज्यांना गरज नाही ते इंडिपेंडेंट आहेत, इनडिपेंडेंट. बरोबर आहे. आता लक्षात कसं ठेवायचं, ज्या डी स्टँड फॉर डिपेंडंट, डी स्टँड फॉर डिराइव्ड क्वांटिटीज अँड इंडिपेंडंट मीन्स द पॅरेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज. तर ह्या क्वांटिटीजना कुणाचीच गरज नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या आपल्या इंडिपेंडंट क्वांटिटीज आहेत, इंडिपेंडंट क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपली काय असणार आहे, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल म्हणजे मूलभूत. कुठचा भूत, मूलभूत. त्यानंतर जी क्वांटिटी डिपेंडेंट आहे, म्हणजे आपण मुलं कशी कोणावर तरी डिपेंडेंट असतो. सपोज तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे तर आपण घरी विचारतो ना का स्वतःच घेतो जाऊन, नाही ना. सो डिपेंडेंट म्हणजे ज्या क्वांटिटीज तुमच्या डिपेंडेंट आहेत, कुणावर तरी डिपेंडेंट आहेत, त्या क्वांटिटीज तुमच्या कुठल्या क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. बरोबर. आता ह्या डिराइव्ड क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजवर जर डिपेंड असतील तर त्या काढायला आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीजची गरज लागणार आहे, काहीतरी ऑपरेशन त्याच्यावरती करायची गरज लागणार आहे. बरोबर. तर ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, इंडिपेंडेंट क्वांटिटीज म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, डिपेंडेंट क्वांटिटीज म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी, या आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झाले असतील, आय गॅरंटीड यू. ओके. ह्यामध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट ऍड करतो की तुमचा जो फर्स्ट पेज आहे चॅप्टरचा, त्याच्या लेफ्ट साइड खालती कॉर्नरला तुम्ही बघू शकता की तुम्हाला एक सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणून एक दिलेलं आहे. तर 1970 पर्यंत काय होत होतं की आपण एक 3 ज्या मेजर ज्या युनिट सिस्टीम्स होत्या त्या युज करत होतो. कुठच्या होत्या त्या, सीजीएस होती, त्याच्यानंतर एमकेएस होती आणि एफपीएस होती. बरोबर. आता ह्याचे फुल फॉर्म्स आय गॅरंटीड की तुम्हाला माहिती असतील, कारण आपण 10वी 9वी सगळीकडे हे ऐकत आलोय. पण आपल्याला सगळ्यात भारी कुठली वाटते, एसआय वाटते, एसआय युनिट सिस्टीम. बरोबर. आता ही का आपल्याला भारी वाटते, कारण ओके एक एक्झाम्पल देतो की इन सोसायटी, आपल्या समाजामध्ये आपल्याला काय जण म्हणतात तू किती गुणी आहेस रे. तू म्हणजे गुणी असतं म्हणजे काय, तुझ्यात जे कॅरेक्टरिस्टिक, तुझ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, तुझा जो युजफुलनेस आहे सोसायटीसाठी तो किती जास्त आहे. म्हणजे एसआय युनिटचा उपयोग करताना आपल्याला कन्व्हर्जन्स करायला खूप सोपे असतात. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघू शकलात तर एसआय युनिटचा वापर करून आपल्याला युनिटचं कन्व्हर्जन, त्याच्यानंतर प्रॉब्लेमचं सॉल्व्हिंग करायला सोपं पडतं. म्हणजे ह्याचे सगळे फायदे बघता इंटरनॅशनली बहुतेक ठिकाणी आता सगळीकडे एसआय युनिट्सच यूज करतात. राईट. आता ह्या सगळ्याचे फायदे आपण जर बघितले तर एसआय युनिट आपला एक समजला की एसआय युनिट आपण यूज करायला जाणार आहे. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं की ज्या आपल्या फंडामेंटल म्हणजे पॅरेंट्स क्वांटिटी, मूलभूत क्वांटिटीज मध्ये आपले कुठल्या क्वांटिटीज येणार आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला एक ट्रिक देतो. ह्या मूलभूत क्वांटिटी ज्या 7 आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या, त्यासाठी एक ट्रिक, एकदम सिंपल ट्रिक. त्याचे जे इनिशियल लेटर्स आहेत ना, कुठले, LMT, तर आपलं स्टार्टिंग कशापासून होणार आहे, आपल्या LMT पासून. LMTच्या नंतर आपण काय म्हणणार आहे, डायरेक्ट टेला, LMT टेला. तर LMT मध्ये L स्टँड फॉर लेंथ, M stands for mass, T stands for time, this D stands for temperature, this E stands for electric current, this L stands for luminous intensity, this A stands for amount of substance. तुमचा जर बुक तुमच्या बरोबर असेल तर मी तुम्हाला काय शिकवतोय ते एकदम क्लिअर होत असेल. राईट. आता ह्या लक्षात कशा ठेवायच्या, LMT आणि हा टेला. LMT आणि टेला लक्षात ठेवला तर आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर लक्षात राहतील. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला जर सांगायचं झालं तर एक चार्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये, जो चार्ट आहे तो चार्ट आपला पार्ट असला पाहिजे. ह्या क्वांटिटीज, त्याच्यानंतर आता मला सांगा लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये, मास कशामध्ये मोजतो आपण, केजी मध्ये, टाइम कशामध्ये मोजतो आपण, सेकंड मध्ये, त्याच्यानंतर टेम्परेचर आपला केल्विन मध्ये मोजतो, इलेक्ट्रिक करंट आपण एम्पियर मध्ये मोजतो, लुमिनस इंटेन्सिटी, कुठली इंटेन्सिटी, लुमिनस इंटेन्सिटी, म्हणजे तू किती शायनिंग मारतोस, तुझ्याकडे किती ब्राईटनेस आहे, तर तो मोजतात कशामध्ये, लुमिनस इंटेन्सिटी मध्ये. तर लुमिनस इंटेन्सिटी मोजायचं एक आपलं युनिट काय असणार आहे, एसआय युनिट काय असणार आहे, कॅन्डेला. कुठला असणार आहे, कॅन्डेला, CD. कुठला असणार आहे, CD. आणि आपला अमाऊंट ऑफ
सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये आपण मोजणार आहे कशाला, मोल. आणि ह्याचा सिम्बॉल काय असणार आहे आपला, MOL. ह्याचा सिम्बॉल काय असणार आहे आपला, CD. ह्याचा सिम्बॉल काय असणार आहे आपला, केल्विनचा K. ह्याचा सिम्बॉल काय असणार आहे अँपिअरचा A. त्याच्यानंतर लेनचा सिम्बॉल काय असणार आहे M. हा सिम्बॉल काय असणार आहे kg. हा सिम्बॉल काय असणार आहे आपला सेकंड S. बरोबर. आतापर्यंत सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर, तुम्हाला शिकवताना मला काम आलाय. बरोबर. आता जर मी हे एफर्ट जे मारतोय ते एफर्ट जर तुम्हाला युजफुल वाटत असतील ना, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलरेडी काय करतात लोक, फायदा त्यांचा झाला. आपण मला सजेशन आलेले, मी माझ्या मित्राला पण चॅनल हँड ओव्हर केलेला हिंदीमध्ये शिकवायला, बट खूप सारे कमेंट झाले की फिजिक्स मराठीमधून घ्या. आणि मी पण रिसर्च केला की अजूनपर्यंत युट्यूबवरती फिजिक्स मराठीमधून नीट प्रॉपर कोणी शिकवला नाही आहे. सो आपण ही सिरीज स्टार्ट केली. ह्या सिरीज मध्ये आज आपण सगळं बेसिक्स आतापर्यंत कव्हर केलं, की स्टार्टिंग पासून की फिजिकल क्वांटिटीज काय आहेत, त्याच्यानंतर डिराइव्हड क्वांटिटीज काय आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज काय, युनिट्स काय आहेत, त्याच्यानंतर मेजरमेंट कशाला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे आपल्याला मॅग्निट्यूड आहे त्याच्यामध्ये कुठल्या थिंगला आपण मॅग्निट्यूड म्हणतो, कुठल्या थिंगला युनिट म्हणतो, युनिटची डेफिनेशन काय आहे ती बघितली. तुम्हाला ह्या डेफिनेशन पुस्तकामध्ये जशा जशा वाचायला मिळतील आणि एकदा तुम्ही फक्त त्या वाचल्यात तर तुमच्या कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये घुसतील. राईट. आणि रिटेन्शन जास्त होतं. एकदा व्हिडिओ बघितली, प्रोसिजर काय असली पाहिजे, व्हिडिओ, त्याच्यानंतर आपल्या चॅप्टरची रिडिंग आणि नंतर आपल्या नोट्सची रिडिंग. परत एवढ्या ह्या 3 गोष्ट केल्यात आणि परत एकदा व्हिडिओ बघायच्या आधी, आता दुसरा पार्ट येईल ना, त्याआधी तुम्ही फक्त या नोट्स फक्त एकदा डोळ्याच्या खालून फक्त काढा, म्हणजे फक्त बघा फक्त त्या नोट. हा बाबा ह्याला हे म्हणतात, ह्याला ते म्हणतात, म्हणजे दुसऱ्या वेळी त्या गोष्टी लिंक होत जातील आणि तुमची रिटेन्शन पॉवर जास्त वाढेल. ह्या ज्या क्वांटिटीज झाल्या, ह्या लेंथ, त्यानंतर आपण बघतोय टाइम, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट अँगलसाठी काय, एक मोठा प्रश्न आला ना, अँगलसाठी काय. तर अँगलसाठी 1-2 असे आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2 कॉन्सेप्ट आणि त्याच्या रिगार्डिंग जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण, आणि ते कॉन्सेप्ट इतका भारी आहेत की तुम्हाला फिजिक्सचा ऍक्च्युअल इंटरेस्ट काय आहे तो तिथून स्टार्ट होईल, की तुम्ही डायरेक्ट इथून ते प्लॅनेट पर्यंतचं डिस्टन्स कसं मोजू शकता, म्हणजे दुसऱ्या प्लॅनेट पर्यंतचं, सन पर्यंतचं, मून पर्यंतचं. तर आपण त्याचे एक्झाम्पल्स घेऊन पण डिस्कस करणार आहे. पॅरलेक्स म्हणजे काय असतं, तर हे तुम्ही सगळं ऐकलं असेल, तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवलं असतील. पण मला असं वाटतं की ज्यांचा फोकस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, JEE आहेत, CET आहेत, त्यांनी कॉन्सेप्ट क्लिअरेशनला जास्त भर दिला पाहिजे. ओके. सो प्लीज डू सबस्क्राईब. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हा इनिशिएटिव्ह आपण असाच चालू ठेवायचा आहे की नाही तेही सुद्धा सांगा. ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.